दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम आहे. स्टेजवर असताना नीट वागा, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर स्टेजवर असताना नीट वागा, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा काहींचा भ्रम आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांच्या पक्षातल्या काही नेत्यांवरती रोहित पवार यांनी निशाणा साधलेला आहे. तर स्टेजवर असताना नीट वागा, असं थेट रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. दादांना कंट्रोल करणं शक्य नव्हतं, मात्र काकींना करता येईल असा काहींचा भ्रम आहे, असं देखील या दरम्यान रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काय 4 नेते आहेत त्यांच्या वचक नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत. आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आजपासून महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू झालंय असं तटकरेंनी म्हटलं. सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवण्याचं काम करेल असंही तटकरे म्हणाले. अजित पवार कधीच संपणार नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. लोकांच्या मनात दादांसाठी प्रेम आहे असं रोहित पवार म्हणाले. अजित पर्व कधीच संपणार नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण. एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे. आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा. त्यांना जी पद्धतीची FIR पाहिजे आणि त्यांना FIR नाही करायची, त्यांना फक्त स्टंट करायचं आहे, त्यांना न्यूज किल करायची आहे, त्यांना फक्त एवढंच दाखवायचं आहे की आम्ही बघा हे कशा गोष्टी करतोय. पण माझं त्यांना असं सांगणं आहे की आम्हालाही बोलायला लावू नका. दादाला अग्नी द्यायच्या अगोदर तुम्ही विलनीकरणाची चर्चा करू लागले, त्यावेळेस मात्र तुमची घाई नव्हती. पण वहिनींना आम्ही आग्रह करून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ती घाई झाली. दादांची अर्धांगिनी जर दादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ती घाई झाली म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही एक शुभेच्छा दिल्या असताना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला फार बरं वाटलं असतं. नाही, एकतर काय आहे की माझ्यावर टीका काही सत्तेतले लोक आणि नेते तिथं करतायत. काल अजितदादा पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतोय. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा, तर तुम्ही सत्तेत आहात ना, स्टंट करतोय. तुम्ही सत्तेत आहात ना, FIR हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा FIR घेऊन देत नाही, नाही तर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. मग सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा.